नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच BEML लिमिटेड अंतर्गत 362 पदांची नवीन पदभरती निघालेली आहे। यामध्ये विविध पदांचा समावेश असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला लागतात 16,900 पासून ते 80,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत थेट मुलाखतीवरती जी पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। बघा, तुम्हाला स्क्रीनमध्ये संपूर्ण जाहिरात दिसत आहे। ही भरती BEML लिमिटेड अंतर्गत निघालेली आहे। ही एक गव्हर्नमेंट कंपनी आहे, जिच्या अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे। यामध्ये बघा पदं कोणती आहेत आणि कोणत्या कासाठी किती रिक्त जागा असणार। सर्वप्रथम बघा, ITI फिल्टर या पदाकरता 127 जागा रिक्त आहेत। SC कास्ट करता 20 जागा, ST करता 8 जागा, OBC करता 34, EWS कॅटेगरी करता 12 आणि UR कास्ट करता येथे 53 जागा रिक्त आहेत। त्यानंतर ITI टर्नर या पदाकरता 93 जागा आहेत आणि SC कास्ट करता 14, ST करता 6, OBC करता 25 आणि EWS कॅटेगरी करता 9 आणि UR कास्ट करता 39 जागा रिक्त आहेत। ITI वेल्डर या पदाकरता 44 जागा रिक्त आहेत। SC करता 7 जागा, ST करता 3 जागा, OBC करता 11, EWS कॅटेगरी करता 4 आणि UR कास्ट करता 19 जागा रिक्त आहेत। त्यानंतर ITI मेकॅनिस्ट 40 जागा रिक्त आहेत। SC करता 6 जागा, ST करता 2 जागा, OBC करता 10 जागा, EWS कॅटेगरीता 4 जागा आहेत आणि UR कास्ट करता 18 जागा आहेत। ITI इलेक्ट्रिशियन या पदाकरता 58 जागा रिक्त आहेत। यामध्ये SC करता 9, ST करता 4, OBC करता 15, EWS कॅटेगरीता 5 आणि जर्नल करता येथे 25 जागा रिक्त असणार आहे। बघा, तुम्हाला लागताच येथे 16,900 पासून ते 80,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे आणि तुमचं जॉब लोकेशन हे ऑल ओव्हर इंडिया असणार आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला आता येथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणे आवश्यक असणार आहे, तर सर्वप्रथम करता तुम्हाला ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे 10वी नंतर, ज्यामध्ये तुम्ही टर्नरसाठी किंवा फिल्टरसाठी वेगवेगळे जे IT कोर्स असतात ते कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर एज लिमिट बघा, तुमची 18 ते जनरल आणि EWS कॅटेगरीता 18 ते 29 वर्ष एज लिमिट असणार आहे। OBC करता 18 ते 32 वर्ष, SC आणि ST करता 18 ते 34 वर्ष एज लिमिट असणार आहे। त्यानंतर बघा, आता यामध्ये तुमचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे। सर्वप्रथम तुमची इथे रायटिंग एक्झाम घेतली जाणार आहे, ज्यामध्ये 100 क्वेश्चन असणार आहेत, ज्यामध्ये पार्ट 1 मध्ये तुमचे 20 प्रश्न हे जनरल अवेअरनेसचे असणार। पार्ट 2 मध्ये तुमचे 20 मार्क हे इंग्लिश आणि रिझनिंगचे असणार आहे। पार्ट 3 मध्ये तुमचे 60 क्वेश्चन हे तुमच्या ITI जे तुम्ही कंप्लीट केले त्यानुसार तुम्हाला ते विचारले जाणार आहेत। त्यानंतर बघा, आता यामध्ये ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे। जनरल, OBC आणि EWS कॅटेगरी करता 200 रुपये आणि SC, ST आणि PWD कॅटेगरी करता येथे कोणतीही ॲप्लिकेशन फी घेतली जाणार नाही आहे। बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट ते तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही येथे अप्लाय करू शकता। सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड। त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल। त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमचं 10वीचं किंवा जे तुम्ही ITI कंप्लीट केले त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही येथे अप्लाय करू शकता। ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 17 जून 2026 पासून झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 10 जुलै 2026 असणार आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन लिंक आणि नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल। मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा।